जळगावच्या एरंडोल नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल काल या ठिकाणी काही तासापूर्वी या ठिकाणी पार पडला। मात्र असं असलं तरी आपण जर बघतोय तर या ठिकाणी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतलेली होती। एकीकडे भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रचलित असलेल्या जळगावच्या एरंडोल नगरपालिकेवर पुन्हा भाजप सेनेच्या युतीचा झेंडा या ठिकाणी फडकलेला आहे। आणि तसा जर दुसरीकडे जर आपण विचार केला तर डॉक्टर सेवेतून थेट रुग्ण सेवेतून त्यांनी जनसेवेकडे वसा मांडलेला डॉक्टर नरेंद्र ठाकूर असतील, हे नगराध्यक्षपदी विराजमान झालेत आणि डॉक्टर गीतांजली ठाकूर या नगरसेविकापदी विराजमान झालेल्या आहेत। दोघी दाम्पत्य एरंडोलच्या जनसेवेसाठी या ठिकाणी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते। अचानक डॉक्टर सेवेतून जनसेवा आणि त्या ठिकाणी हा भरघोस मतांनी विजय, तब्बल 9,000च्या वरती लीड मिळून तुम्हाला या ठिकाणी विजय संपादन झाला। काय असणार तुमची या ठिकाणची प्रतिक्रिया? बोला। एरंडोल जनतेने आज प्रचंड मोठ्या मताधिक्याने आमच्यासारख्या आम्ही सामान्य असंसाठी म्हणतो की आमच्या मागे कुठलाही राजकीय वारसा नसताना जनतेने वैद्यकीय सेवेची केलेली कार्याची पावती म्हणून आज आम्हाला प्रचंड मोठ्या संख्येने निवडून दिले। त्याबद्दल पहिल्यांदा सर्वप्रथम एरंडोल जनतेचे मनपूर्वक आभार मानतो। आपण म्हटलं की वैद्यकीय सेवा, हो, आम्ही गेल्या 15 वर्षापासून दोघं पती पत्नी एरंडोल शहरामध्ये वैद्यकीय सेवा देतो। वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आरोग्य सेवा करत असताना राजकीय व्यासपीठ मिळण्याचा आज पहिल्यांदा आमच्या दृष्टीने एक चांगला अनुभव आला आणि आमच्या भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा एक चांगला उमेदवार म्हणून आमच्या पाठीमागे ताकद लावली आणि त्याप्रमाणे आमच्या तालुक्याचे आमदार अमोलदार चिमणराव पाटील यांनीही कुठलाही अहंकार न बाळगता स्वतःहून आमच्या युतीचा प्रस्ताव स्वीकारल्यामुळे आज आम्हा दोघा पती पत्नींना एक विशेष आनंद होत आहे की आम्ही वैद्यकीय सेवा करत असताना वैद्यकीय सेवेच्या कार्याची पावती म्हणून आम्हाला एरंडोल जनतेने प्रचंड मताने निवडून दिले, त्याबद्दल तुमचे आभार मानतो। सर, वैद्यकीय सेवा करत असताना थेट तुम्ही आता जनसेवेत उतरलेला आहात। नेमकी वैद्यकीय सेवा ही तितकीच गरजेची आहे जितकी जनसेवा आहे। आता दोघी कसं पती पत्नी तुम्ही या ठिकाणी हॉस्पिटल म्हणा किंवा जे एरंडोलचं नगरपालिका कशा पद्धतीने या ठिकाणी सांभाळणार आहेत? यापूर्वी आम्ही माझी पत्नी डॉक्टर गीतांजली ठाकूर या उपाध्यक्ष म्हणून नगरपालिकेत सेवेमध्ये काम केलेलं आहे। तर मी मागच्या टर्ममध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। तर आम्ही खरं एक कसरत आहे की राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात काम करणं, पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी सामाजिक क्षेत्रातही काम करतो। मी अवयदान, देहदान, रक्तदान या चळवळीत पण काम करतो। या तिन्ही सेवांचे बॅलन्स साधण्याचा माझा प्रयत्न असतो आणि एरंडोल जनतेला माहिती आहे की मी कशाप्रमाणे प्रत्येक विषयाला न्याय देतो। त्यामुळे आगामी काळात पण मी असा प्रयत्न करेल की माझी वैद्यकीय क्षेत्र हे नोबल क्षेत्र आहे, उदात्त क्षेत्र आहे। आपण राजकारणात गेल्यानंतर आपण वैद्यकीय क्षेत्र बंद करणं म्हणजे एखादी चांगल्या प्रामाणिक डॉक्टरवरती अन्याय करण्यासारखं आहे। त्याच्यामुळे माझा जो विषय आहे वैद्यकीय क्षेत्रात मी चालूच ठेवणार आहे आणि डॉक्टर गीतांजलींचं कार्य तर 15 वर्षापासून इथं चालवलं आहे। आम्ही हे सोनोग्राफी सेंटर आपण ज्या ठिकाणी आता उभं आहे, हे सेंटर आम्ही महिलांसाठी चालू केलेलं आहे। गेल्या 15 वर्षापासून डॉक्टर गीतांजली ठाकूर या जळगावून एरंडोलला इथे येऊन अपडाऊन करून कमी खर्चामध्ये माफक दरामध्ये सेवा देतात। त्याच्यामुळे आमचं काम हे वैद्यकीय क्षेत्रातलं काम आहे आणि म्हणून आम्ही त्याला प्राधान्य देणार। राजकारण आम्ही करणारच आहे, परंतु निवडणुका संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून फक्त आम्ही समाजकारण आणि वैद्यकीय सेवेतलं आमची सेवा ही अखंडपणे चालू ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। वैद्यकीय सेवासह राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाकडे मोठा कल राहणार आहे असं सांगितलं। मात्र असं असताना तुमची देखील मोलाची साथ त्यांना या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये लागत होती। मात्र आता तुम्ही देखील या ठिकाणी नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून विराजमान झालेले आहेत। काय असणार तुमची प्रतिक्रिया की वरती नगराध्यक्ष म्हणून तुमचे पती आणि खालची वार्डाची धुरा, प्रभागाची धुरा तुमच्या ताब्यात असणार आहे? मॅडम, नक्कीच तुम्ही आता म्हटलात की सेवा, आता वैद्यकीय क्षेत्र हे सेवेचेच क्षेत्र आहे आणि तसं पाहिलं तर प्रत्येक क्षेत्र जे आम्ही निवडलेलं आहे त्यातून आपल्याला समाजाची काय सेवा करता येईल हाच आमचा पहिल्यापासून उद्देश होता आणि राजकारण पण हा आम्ही सेवेसाठीच निवडलेला एक प्लॅटफॉर्म म्हटलात तुम्ही तरी चालणार आहे। यापूर्वी पण मी उपनगराध्यक्ष राहिलेली आहे। त्या काळामध्ये महिला बालकल्याण या क्षेत्रामध्ये बरंच काम मी ॲज अ महिला उमेदवार म्हणून मी प्रामुख्याने महिलांचे प्रश्न सोडवणे, त्यांचं सक्षमीकरण करणे आणि याकडे थोडंसं जास्ती लक्ष देणार आहे। आणि आता आपण बघतोच आहे की युतीचं आणि खेळीमेळीचं वातावरण राहणार आहे सगळं, त्यामुळे कामं आमची नक्कीच निश्चितपणे होणार आहेत।
आणि आम्ही म्हणजे माझ्या वार्डाचं म्हणा किंवा मग महिलांसाठी किंवा मग गावासाठी काय जे करता येईल ते प्रामुख्याने आम्ही सगळं विजन ठरवून आणि आता सगळेजण आहेतच सोबतीला त्याच्यामुळे आणि नगराध्यक्ष स्वतः सर असल्यामुळे मला असं वाटतं की आमची कामं खरंच चांगल्या पद्धतीने होतील. कामं म्हणण्यापेक्षा आमची जी सेवा आहे, एरंडोलसाठी जी सेवा आम्हाला करायची आहे ती आम्ही सगळे एकत्रितपणे खूप चांगल्या पद्धतीने करू शकू असं मला वाटतं. वैद्यकीय सेवेसोबतच आम्ही गावाचा विकास देखील, जनसेवा देखील करू, असं मत या ठाकूर दाम्पत्यांनी न्यूज 18शी बोलताना व्यक्त केलेलं आहे. अजून काही भाजपचे उमेदवार आहेत, आता काय सांगसाल? एकीकडे ठाकूर दाम्पत्यासोबत तुम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली, तरुण आहात, काय सांगाल? जनतेने तुम्हाला कौल दिलेला आहे एरंडोलचा. नमस्कार, मी नितेश चौधरी. अवघ्या 22व्या वर्षी मला भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी मिळाली आणि एवढ्या भरघोस मतांनी विजय करून दिला, त्याबद्दल मी सर्वात पहिले तर अगोदर जनतेचे आणि भारतीय जनता परिवाराचे खूप खूप आभार मानतो. देशात एकंदरीत नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाचे धोरण, माननीय देवेंद्र फडणवीस जी आहेत, एकनाथजी शिंदे आहेत, अजितदादा पवार आहेत, यांनी जे पूर्ण राज्यात एक विकासाचे मॉडेल उभं केलंय, त्याचबरोबर आपल्या या राज्याचे लाडके नेते गिरीशजी महाजन असतील आणि त्याचबरोबर या एरंडोल विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष म्हणून ज्यांना सगळीकडे बघितलं जातं असे अमोलदादा पाटील आहेत, यांचीच कामाची पावती म्हणून अवघ्या मला 22व्या वर्षी या जनतेने निवडून दिले. या ज्यांच्या विकासाच्या धोरणात आणि यांच्या नेतृत्वात आता अवघ्या पुढचे 5 वर्ष डॉक्टर साहेब एक सुशिक्षित उमेदवार आपल्याला या शहराला लाभलेत. हे देखील मी या गावातील लोकांना सांगू इच्छितो की एवढे सुशिक्षित उमेदवार आज आपल्याला पहिल्यांदा लाभलेले आहेत. तर यांच्याच मार्गदर्शनाखाली अवघ्या 5 वर्ष आम्हाला काम करायचे, समाजातील प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांचा कसा विकास करता येईल, ज्या राज्यात वेगवेगळ्या लोककल्याणकारी योजना चालतील त्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करू आणि एक लोकांना एक आदर्श मॉडेल कसं असतं ते आपण पूर्ण राज्याला एरंडोल नगरीतर्फे दाखवू की विकासाचे एक आदर्श मॉडेल आपण कसं डेव्हलप करू, यासाठी आम्ही पुढील 5 वर्षासाठी प्रयत्न करू. विकासाचं आदर्श मॉडेल कशा पद्धतीने तयार होईल एरंडोल, असाच या ठिकाणी संपूर्ण उमेदवारांची या ठिकाणी प्रतिक्रिया ऐकली. मात्र ठाकूर दाम्पत्याचं एक वेगळंच वलय या ठिकाणी पाहावयास मिळालेलं आहे. त्यांनी मागील पंचवार्षिकला उपनगराध्यक्षपद देखील या ठिकाणी डॉक्टर गीतांजली ठाकूर यांनी 5 वर्ष सेवा बजावलेली आहे. जनतेची सेवा प्लस रुग्णसेवा असे दोन्ही सांभाळून त्यांनी या ठिकाणी विजयशी संपादन केलेली आहे. आणि त्याचसोबत आता डॉक्टर नरेंद्र ठाकूर हे देखील नगराध्यक्षपदी तब्बल 9,000च्या वर लीड घेत या ठिकाणी विजयी झालेले आहेत. मात्र येत्या काळात एरंडोल परिसरामध्ये नेमका कशा पद्धतीचा विकास हे दाम्पत्य असतील, भाजप सेनेची युतीची टीम कशा पद्धतीने करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.